आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दावोसमध्ये 15,70,000 कोटीचे MOU महाराष्ट्रासाठी झाले आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी खरोखरच समाधानी आहे की त्यातली 40,000 कोटीची गुंतवणूक आम्ही सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये आणू शकलो. VIT सेमीकंडक्टर 19,550 कोटीचा प्रकल्प आहे आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जे आहे ते 14,000 कोटीचा प्रकल्प आहे. सुमारे 40,000 कोटी रुपये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खर्च होणार आहेत. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचीच नव्हे तर पूर्ण कोकणाची आर्थिक परिस्थिती ही सुबकता येण्यासारखी होईल याची खात्री आहे आणि त्याची लँड अलॉटमेंट जी आहे एका प्रकल्पाला आम्ही दिलेली आहे आणि दुसऱ्या प्रकल्पाची लँड ॲक्विजिशन येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तर याच्यातनं साधारण किती रोजगार निर्मिती होईल असं अंदाजे? धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जो आहे त्याच्यामधनं सुमारे डायरेक्ट इनडायरेक्ट 6,000 लोकांना रोजगार मिळेल आणि VIT सेमीकंडक्टर याच्यामधनं सुमारे 20,000 मुलामुलींना रोजगार मिळेल. काल पुन्हा एकदा संविधानासंदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी बोलताना पाहायला मिळाले. त्यांनी संविधानाचा अपमान केला तर पुढे तो धडा शिकवू अशी त्यांनी शब्द वापरले. काय संविधानाचा अपमान करणारे कोण आहेत? संविधान कोणी दिलं तर आपल्याच जिल्ह्याचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. त्यांचं गाव आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की केंद्र शासनाचे पंतप्रधान यांनी 3 वेळा पंतप्रधान व्हायच्या अगोदर ते कोणाला जर नतमस्तक झाले असतील तरी संविधानाला नतमस्तक झाले. फेक नरेटिव्ह सेट करून काही मतांचा फायदा नक्की काँग्रेस, UBT आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला असेल, परंतु विधानसभेमध्ये हा फुगा आम्ही फोडून टाकलेला आहे. त्याच्यामुळं आता काहीतरी एखादा विषय पाहिजे म्हणून संविधान यात्रा संविधान दिंडी असा काहीतरी कार्यक्रम सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये आता लोकांना किती राजकारण आहे हे देखील बघायला मिळतं आहे आणि मला असं वाटतं की संविधानाच्या बाबतीतली आदराची भूमिका ही आमची पूर्वी देखील होती, आता देखील आहे, भविष्यात देखील राहणार आहे आणि जो कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्याचा विचार देखील करेल तर त्याच्या विरोधात शिवसेना उभी राहील. BMCला सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे गट जो आहे तो स्वतंत्र निवडणूक लढवताना पाहायला मिळाले अशी शक्यता व्यक्त करते. काय उत्तर? स्वतंत्र ते का लढतायत त्याची माहिती आपण सगळ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे. लोकसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव करून शिवसेना ज्यावेळी धनुष्यबाणावर लढली त्या पूर्वीच्या UBTची अनेक मतं ही आमच्यासोबत आली. विधानसभेला देखील जवळजवळ 17-18 लाखानं मतं UBTपेक्षा आम्हाला जास्त आहेत आणि एक जी वोट बँक होती काँग्रेसकडे मुस्लिम बंधू भगिनींची ती नक्की ट्रान्सफर UBTकडे झाली याच्याबद्दल तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि काँग्रेसच्या मनामध्ये देखील शंका निर्माण झाली की आमची जी परमनंट वोट बँक होती मुस्लिम समाजाची ही आता UBTकडे गेलेली आहे आणि UBTला असं वाटायला लागलं की आपलं हिंदुत्व संपलेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता आता फक्त मुस्लिम बंधू भगिनींचीच मतं तुम्हाला मिळतात अशा पद्धतीचा प्रचार करतात. त्याच्यामुळे दोघांची ही असहाय्यता होती बाजूला होऊन निवडणूक लढणं आणि त्याच्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा हिंदुत्वाचे वारसदार आहोत हे दाखवण्यासाठी UBT लढत आहे आणि काँग्रेस आम्हीच मुस्लिम समाजाचे उद्धार करते आहोत हे दाखवण्यासाठी ते सेपरेट लढत आहेत. काँग्रेस पण असं म्हणालं, नाना पटोले असं म्हणाले याच्यावरती की जर उद्धव ठाकरे गट स्वतंत्र लढणार असेल तुमचं स्वागत आहे. एकंदरीत कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये पुन्हा महाविकास आघाडीमध्ये काय चाललं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हीच सांगू शकता आणि टीव्हीवर दाखवू शकता. काल परवापर्यंत म्हणजे अमित शाह साहेबांबद्दल UBTचे पक्षप्रमुख असं बोलले की ती वाघनखं जी आहेत त्याचा उपयोग कोतळा काढण्यासाठी करणार आहोत. आता कदाचित देवेंद्रजी आल्यानंतर पुन्हा ते सगळे देवेंद्रजींना जाऊन भेटतील. नरेंद्र मोदी साहेब याच्या अगोदर त्यांच्यावर देखील वाटेल त्या खालच्या दराची टीका या लोकांनी केली आणि पुन्हा ते देवेंद्रजींना जाऊन भेटले. त्याच्यामुळे नक्की राजकीय धोरण UBTचं काय आहे हे मला तर कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर तुम्हीच त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि नक्की नरेंद्र मोदी साहेबांना शिवा घालणाऱ्यांना, अमित शहा साहेबांना शिव्या घालणाऱ्यांना भविष्यामध्ये देवेंद्रजी भेट देणार आहेत का हा देखील एक प्रश्नचिन्हाचा विषय आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देवेंद्रजी हे महायुतीतले आमचे नेते आहेत, अतिशय सक्षम मुख्यमंत्री आहेत. आम्ही देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार मुख्यमंत्री म्हणून ते करतील याची पूर्ण 100% खात्री आम्हाला. दोन पालकमंत्री पदांमध्ये स्थगिती मिळाली तो पेच साधारणतः कधी पण मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आहे, परत एकदा सांगतो की पालकमंत्री कोण करणं हे मोठे मोठे जे विषय आहेत हे कदाचित माझ्या ताकदीची पण नाही, परंतु पालकमंत्री जाहीर करणं हे सगळे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना असतात. आमचं अलायन्समधलं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. त्याच्या मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांची अजितदादांची चर्चा करतील
आणि लवकरात लवकर त्याच्यातनं मार्ग पण काढू. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही होती. त्याबाबत नेमकं ही भूमिका काय नव्हती? ते आजही आग्रही आहे. शिवसेना म्हणून माननीय भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री मत मिळालं पाहिजे ही एक शिवसैनिक म्हणून माझी देखील भावना आहे आणि ही भावना आम्ही शिंदे साहेबांकडे मांडलेली आहे. सर, बाटाघाटाचे 8 मोठे पदाधिकारी नेते आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे म्हणून सोशल मीडियावर सगळीकडे ट्विट पण काल आलेलं आहे. तर ते मोठे नेते कोण असतील? ते मोठे नेते म्हणण्यापेक्षा जिल्ह्याची परिस्थिती परवा तुम्ही बघितली. या तालुक्यामध्ये काय परिवर्तन झालं, या जिल्ह्यामध्ये देखील आता परिवर्तन होणार आहे. या 5-6 दिवसामध्ये फार मोठं परिवर्तन होईल. तसंच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर कालचं उदाहरण घ्या. काल मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जालन्याच्या आभार यात्रेमध्ये होतो. जालन्याची पूर्ण UPTची कार्यकारिणी जिल्हा प्रमुखासकट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. बोराडे नावाचे जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमचा उल्लेख करताना शिंदे गट असा आपण करू नये. कारण निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेलं आहे आणि गट कोणाचा राहिला हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात. आपण एक प्रतिक्रिया दिली होती की उभाटाचे काही आमदार आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, परंतु असे आमदार आहेत त्यांना आम्ही घेणार नाही. त्यांची नावं मी असं अजिबात स्टेटमेंट केलेलं नाही. मी असं म्हटलं होतं की अनेक आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहेत आणि महाराष्ट्रातले 10 ते 12 माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील. त्याची सुरुवात देखील येत्या 5 ते 6 दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातनं होईल. पक्षांतराच्या सध्या आता जो काही चाललेला आहे ठाकरेतनं शिंदेमध्ये, तर याचा फायदा तुम्हाला आता आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याला कसं काय तुमच्या ह्याच्यात? ठाकरेंकडनं शिंदेंकडे याच्यापेक्षा ठाकरेंकडनं शिवसेनेमध्ये मला असं वाटतं की लोकांना आता कळायला लागलं की खरी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची संघटना कुठची आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी जी अपेक्षा केली होती शिवसेनेकडनं ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण करतायत. आणि म्हणून याला मी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन शिवधनुष्य असं म्हणत नाही. काही लोकांना रिअलाईज झालं की आम्ही पूर्वीच शिंदेसाहेबांबरोबर यायला पाहिजे होतं, कारण वंदनीय बाळासाहेबांचा विचार ते प्रामाणिकपणानं पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून लोकांमध्ये परिवर्तन होतं आहे. कुठच्याही आमिषाला बळी पडून कोणालाही आमदार करणार कोणालाही खासदार करणार म्हणून एकनाथ शिंदेसाहेब सांगत नाही. परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य नेता म्हणून काम केलेलं आहे, आपल्यातला नेता म्हणून काम केलेलं आहे, त्याच्या कामाचीही पोचपावती. भास्कररावांच्याबद्दल तुम्ही म्हणाला होता की त्यांचा राजकीय अनुभव मिळाला तर आम्हाला जर फक्त फायदा होईल की आनंद होईल. आजची प्रतिक्रिया भास्करराव असली माझा अनुभव त्यांना कधी लाभला. माझ्याबद्दलचा कुठला अनुभव त्यांना आला हे त्यांनाच विचारायचं. मी सांगितलं ना, आता त्यांनी ते माझ्यावर टीका केली, खोचक काय बोलले की टोमणा मारले मला माहीत नाही. पण आजही माझं पुन्हा एकदा रेकॉर्डवर हे म्हणणं आहे की कुठच्या पक्षात कुणी राहावं हा प्रत्येकातला लोकशाहीतला एक भाग आहे. परंतु भास्कर जाधव साहेब हे सिनियर आमदार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, त्यांना संघटनात्मक मांडणी कशी करायची हे माहिती आहे. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि म्हणून मी बोललो की ते नाराजीनं जे काही वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याच्यावर मी असं बोललो होतो की ते जर मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभले तर आमचा त्याच्यात फायदा आहे. त्यांनी काय चुकीचं बोललं.